शास्त्राच्या शिंगा बघा असंच मी धुवा लागेल बाहेर शाब्दिक मध्ये धु. गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजा असणार. सो वेलकम माय यूट्यूब चॅनल. आताच आपली मॉर्निंग झालेली आहे, दिवाबत्ती झालेली आहे ना, कामा काहीच ना झाली. कामं आता मला भरपूर आहेत ना. आज गुढीपाडवायचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ना. गुढी बी आपल्याला उभी करायची आहे बाहेर ना. 9 वाजल्यात गाईज, तर 10 वाजेपर्यंत मला रेडी करायचे आहे. पहिला घरातली सगळी कामं करून घेते मी, मग गुढीची तयारी करते. बाहेर काय काय करायचे ते बांबू बी आणायला जायचं आहे, बांबू नाही उभा करायला. तर ठीक आहे, चला मग. या भरपूर मला काम आहेत गाईस, तुम्हाला दाखवतच मी आज पूर्ण शूट करून. ओके काम करता गाईस. पाणी जर पडायला आपलं काम राहायला पाहिजे. गुढी टांगायची आहे ना. अजून आशू उठला नाही. आशुला त्याला पाठवतात बघा नागलिंगला राहणारा. दादा तुझी कामं झाली? तुझी कामं लवकर झाली. आमची कामच लेट होतात. आम्ही लवकर घरी उठतात, 8:30च्या नंतरच आम्ही उठतात. हा जागच ये नाही. रोजचे झोपता आम्हाला 11:30 12 असं वाजतात. पोरं टीव्ही बघतात ना रातचे. टीव्ही बघता मग आम्हालाही झोप येत नाही. पोरं झोपल्याशिवाय आम्ही झोपत नाही. अशी पोरं. आज पोराला सुट्टी पण आहे, बघून झोपले. आणि गाईस बेसिक झाली नावाला आमचा. पाणी नाही नावाला बेसिकला. काय सांगावं तुम्हाला आता. मग आता टाकी आणावी, वरती टाकी लावायची मला. आणून ठेवलं खाली नल. हा नळाला पाणी नाही, बाहेरच्या भरून आणावं लागतं आम्हाला. गाईस जरी वरती टाकी पाच जरा कसं थांब जरा थांब, चालू ठेव. ऐक ना गाईस, तुम्हाला माझी भाषा काही समजत का नाही समजत का माहिती नाही, पण मला सर्व शुद्ध बोलताच येत नाही. हा मला शुद्धच बोलता येत नाही, कारण की आम्ही जरा गावातली आहोत ना. मग गावातली मला जास्ती करून आगरीच भाषा येते. मग बोलावं आता का आगरी शुद्ध बोलतात का आगरी बोलतात असं होतं मला दिसतं. समजून घ्या आमची भाषा कशी येते. तरी पण आपल्या भाषेला काही लाज नाहीये. हा आपण बोलणार ती बोलू दे. तू काय अशी बोबडी बोलतात, हा अशी बोलतात. म्हणजे आपली भाषा आहे ना ती लोकांना ना बोबडी वाटते. वाटते बोबडी, नाही तर आमची संस्कृती येते. नाही शास्त्राच्या शिंगा बघा असंच मी धुवा लागेल बाहेर. शाब्दिक मध्ये धुवू बोलतं, माकड्या बोलतं. पण मी दुपारचे जर आईला बघा जायचं मला आईला बघल्याशिवाय मला जमन नाही. आठवण येतं जाम आईची मला. दादा ही बादली भर ना लावून आणि कॅमेरा बंद कर आता. बस झाला. And what the Prophet ﷺ is teaching us here is very profound. It's very simple, it's very straightforward, but it's so profound. That the Prophet ﷺ is teaching us that the real, true quality of life, because that's what everyone's searching for, right? That's what everyone is striving for. That's what everyone's working for. Everyone wants to enjoy and peace and better the quality of their life. Well, the Prophet ﷺ is saying
that the quality of your life depends on this pleasing to Allah. Well, we're mu'min. Well, deeply, firmly. झालेली आहे गुढीची ना. गुढी बघा किती उंच बांधली आशिवनी ती पण. ही बघा वरती एकदम टोकाला. तर ते बांबूच तेवढा मोठा भेटला आम्हाला. हे बघा एवढ्या वरती. May Allah subhanahu wa ta'ala grant us the tawfiq, the understanding. चला गाईस गुढी आपली उभी केलेली आहे मी ना. पूजा पण झालेली आहे ना. आता मी जेवण बनवते. आता हे सिंगर जरा फोटो बिटो शूट करत होतं ना मी, मगून केला होता. आता उतरून टाकतो ना. जेवणाच्या मागं लागतो. जेवण बनवतो. पोरा घरात आहेत ना. चला मग गाईस हे बघा चेरी जेवायला बसले, आशी जेवायला बसले, इकडे आमची आई जेवायला बसले. बघा बघितलं गाईस हा कसले शिवा देतात. इथं मी जेवायला बसलोय. शेकटाच्या शेंगा घेतला पक्या खायला. मला जाम पटतात ना. इकडे आम्ही पिक्चर बघतो. सगळेजण जेवायला बसले का गाईस. जेवून बिवून जरा आराम करतोय आम्ही सगळेजण इथे. हे बघा बेडरूममध्ये. आणि बेडरूममध्ये ना गाईस मी सगळं साफसफाई केली. सगळं बेड आहे ना तो उन्हामध्ये काढले मी म्हणजे सुकवासाठी. कसं तरी म्हणजे असं वास कोमट येत होता ना. तर मी गादी न पळण पूर्ण खोलून बाहेर ठेवला. हे बघा सगळं खुल्लं झालेलं आहे. हे बघा ना. आम्ही इकडे झोपलो. तिकडे आशिव आहे खाली ना. सोपे मी सगळे बाहेर काढलेत. उन्हामध्ये टाकले. भरपूर ऊन पडतं ना मग सगळे उन्हामध्ये टाकलेत ना. आम्ही इथं आराम करते. चेरी ना मी ना. संध्याकाळचे मग त्यांना आतमध्ये आले मी. सगळंच बेड सगळं खोलून कचरा बिचरा ना सगळं साफ केला गाईस. सकाळपासून त्याच करून घरातलं सगळं उरक केला. गुढी टांगली. काहीच दुपारच्या वाजल्या 3. घरात बसून मला काही सुचत नाही. ऊन पण जाम लागतं ना. आता आम्ही दोघींच झाल्या पार्लरमध्ये. येतं थोडी पार्लरमध्ये जरा तोंड जाम काला झाले. हां चल नाही तर आहे बघा. हे साईडला आमचं घर नाही. हे साईडला पार्लर. हे बघा हे साईडला पार्लर. लगेच इथून जायचं इथं यायचं. चला चला मॅडम चला चला उठा कामाला सुरुवात करा. गाईस आता आपण आलो पार्लरमध्ये. चेहरा नुसता कालपट झालेला आहे. जरी गोरी होता. चांगली गोरी करा मला. हो हा मस्तपैकी. बघ सगळं कालं डाग उठले. हे सगळे शिले झाले गेले पाहिजे माझ्या थोबारवले. आम्ही आंबा झालेला मया आई टोपली भरला ते आंबा खातो का कसा. गाईस बघा माझा अवतार. कपाळाला टिकली नाही माझ्या ना. काहीच नाही बसले. इजे कपाळाला टिकली नाही. आम्ही दोघी बी शेम दिसतो. आणि नाकान फुलली पण नाही. पार्लरमध्ये गेलतो ना तर सगळंच काढून आलो. ना गाईस भरपूर कामं होती मला. भरपूर कामं केली मी आज. इकडे बघा आमची आई इकडे कचरा उचलतं. मी इथं झाडू बिडू मी मारले ना. कचरा तिथे ढकलून दिला. तर आमची आई कचरा भरायला लागली तिथं ना. जेनी इथं बसले ना. सोपे सगळे बाहेर काढलेत गाईस. मी सोपे काढलेत. तुम्हाला दाखवतो सगळं आज माझा मी काय केले. सोपं इथं सोफा तिथं 2-3 सोफा आहेत. इथे एक सोफा. हे सगळं जाळणार आहे मी. काही कामाचं नाहीत ना. बेड बघा इकडे सुकवायला टाकलेले आहेत खोलून. ते पण हे बघा बेड सगळं खोललं उन्हामध्ये टाकलेत ना. तिथे गादी टाकली. गाईस कांदा कापते. भाजी बनवायची आहे. पालकची भाजी म्हणजे पालक आणलेली आहे ना. पालक ना चण्याची डाळ भाजी बनवायची आहे. मस्त छान ना. वाटण पण वाटायचं ना. जेनी माझी इथं बसले तर शांत निवांत ना. पाणी आलेलं तर एकदम स्लो पाणी. गाईस रोग लागले पाणी. बोलो लगन लगा मेरे को शादी करना है. हाँ बोलो तो शादी करना है लगन लगा. अगं गाईस ती साठी मला बोलतं. हा नाक फुल्ली नाही घातली ना मी तर तिला पोरच वाटतं. बोलतं घाल. बोलतं नाकांची फुल्ली घाल. सकाळच्या घालीन आता नाही घालणार मी. नाकान फुल्ली नाही ना. हमेश असतं मग नाकान फुल्ली. मग आज कारण झाले ना. ते पार्टीमध्ये गेलं तेव्हा करली. असं झालं. चला गाईस मग आता मी जेवण बनवतो. जेवून
बनवून झालं ना मग गुड नाईटचं तुम्हाला मेसेज करते. ओके टाटा. पण हां